अगदी सागर, देशाची राजधानी दिल्लीतलं सत्ता केंद्र जे आहे ते टिकवण्यासाठी एक उत्तर भारतातला राजकीय पक्ष आणि एक दक्षिण भारतातला राजकीय पक्ष यांच्यावर खरं तर आता अवलंबून आहे ती देशाची सत्ता असं म्हणावं लागेल. कारण किंगमेकर असणार आहेत नितीश कुमार आणि प्रामुख्याने चंद्राबाबू नायडू हे दोघंही नेते पुढच्या काही तासांमध्ये राजधानी दिल्लीमध्ये दाखल होतील. 2 बैठका, एक 4 वाजता NDAची आणि संध्याकाळी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक होते. मात्र या बैठकीपूर्वीच दोन्ही नेत्यांनी आतापासूनच दबावतंत्र वापरायला सुरुवात केली, कारण या दोन्ही नेत्यांच्या खासदारांची जी संख्या म्हणजे 28 ही संख्या आहे, 12 आणि 16, त्याच्यावरच सरकार कुणाचं बनणार हे खरं तर त्याचा फैसला खरं तर राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे. त्यामुळे हे दोघं इंडिया आघाडीकडे जाणार की NDAकडेच कायम राहणार हे आपल्याला काही वेळात समजू शकेल. मात्र प्रचंड मोठं जे दबाव तंत्र आहे ते दोन्ही नेत्यांकडून आतापासूनच वापरलं जात आहे. लोकसभा अध्यक्षपदावर दोन्ही नेत्यांनी दावा केला आहे, कारण हे पद मोठं आहे आपल्याला माहिती आहे. दुसरं महत्त्वाचं, वाजपेयींच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं NDAतल्या घटक पक्षांना न्याय दिला जात होता, वेटेज जसं होतं तसं 14 आणि 19च्या काळामध्ये दिलं गेलं नाही असा आरोप देखील करत आता तसं वेटेज दिलं जावं ही देखील त्यांची मागणी आहे. चंद्राबाबू नायडू यांनी तरी 5 ते 6 मंत्रिपदाची मागणी देखील केल्याची माहिती आपल्याला मिळते, ज्यामध्ये आरोग्य, अर्थ आणि कृषी ही महत्त्वाची जी खाती आहेत यांचा समावेश आहे. याबाबत आता भाजप हायकमांड काय निर्णय घेतं हे आपल्याला समजू शकेल. पण आज 4 वाजता जी बैठक होणार आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणार आहे सागर, ज्यामध्ये NDAतले सगळे घटक पक्ष सहभागी होणार आहेत. आणि ही बैठक झाल्यानंतर तात्काळ राष्ट्रपतींना आजच जे पाठिंब्याचं पत्र आहे, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार स्थापन करू शकतो असं NDAच्या घटक पक्षांचं हे पत्र आजच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलं जाऊ शकतं. आणि या बैठकीतच नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ही मुख्य मागणी जी आहे किंवा दबावतंत्र त्यांचं जे आहे ती कदाचित त्यामध्ये मांडू शकतात. दुसरं महत्त्वाचं, संध्याकाळी 6 वाजता इंडिया आघाडीची जी बैठक होणार आहे ती सागर होणार आहे मल्लिकार्जुन खरगे जे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या निवासस्थानी. त्या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित असतील आणि सगळे इंडिया आघाडीतले नेते म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर तेजस्वी यादव असतील, अखिलेश यादव असतील, हे सगळे उपस्थित असणार आहेत. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. मात्र अरविंद सावंत आणि संजय राऊत हे त्या ठिकाणी उपस्थित असतील. चंद्राबाबू नायडू यांची भेट घेण्याची जी जबाबदारी आहे ती अखिलेश यादव यांच्यावर देण्यात आली आहे. त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर देखील देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचं जे मन परिवर्तन आहे ती इंडिया आघाडी करते का? कारण ही बैठक 4 वाजता होणार आहे. त्या NDAच्या बैठकीपूर्वी किंवा बैठकीनंतर अखिलेश यादव हे चंद्राबाबू नायडू यांना भेटू शकतात. त्याचबरोबर संदीप, अजून एक महत्त्वाची अपडेट आहे की नितीश कुमार आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. नितीश कुमार आता थेट भाजप नेत्यांशी संवाद साधू शकतात का, किंवा कुठले मोठे नेते भाजपचे नितीश कुमार यांच्याशी चर्चा करू शकतात की थेट बैठकीमध्येच नितीश कुमार असतील, चंद्राबाबू नायडू असतील यांच्यासोबत भाजप नेत्यांची चर्चा होऊ शकते? नाही, नितीश कुमार दाखल झालेले आहेत ही आत्ताची मोठी बातमी आहे सागर. ते पहिल्यांदा खरं तर पक्षाच्या कार्यालयामध्ये जातील आणि त्यानंतर ते पुढचा दौरा कदाचित ठरवू शकतात. मात्र 4 वाजता ही बैठक आहे, अजून 3:30 ते हे बघावं लागेल. कारण ते ज्यावेळेला दिल्लीला यायला निघाले त्यावेळेला त्यांच्यासोबत तेजस्वी यादव देखील त्याच विमानामध्ये होते. आणि त्यांचा विमान प्रवास सुरू झाल्यानंतर जमा खान जे त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत बिहारमधले, त्यांनी अशी मागणी केली की NDAनं सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यावा आणि प्रधानमंत्रीपद म्हणजे पंतप्रधान हे नितीश कुमार यांनाच करावं. त्यामुळे एकीकडे त्यांचं हे दबावतंत्र जे आहे ते उपयोगी पडतं का हे बघावं लागेल. कारण शरद पवार यांचा काही त्यांच्याशी संपर्क होतो का हे बघावं लागेल, किंवा इंडिया आघाडीतले इतर जे काही पक्ष आहेत. कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे नितीश कुमार यांनी हे इंडिया आघाडीसोबत होते. इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटण्यामध्ये झाली होती, जे बिहारची राजधानी आहे. आणि ज्या ठिकाणी ही बैठक झाली होती त्याच बैठकीमध्ये नितीश कुमार यांनीच सागर इंडिया हे नाव खरं तर ठरवलं होतं. आणि त्यानंतर अखेर नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी देत NDAमध्ये ते सहभागी झालेले होते. त्यामुळे इंडिया आघाडीतल्या काही नेत्यांशी त्यांचा संपर्क होतो का हे बघावं लागेल. पण नक्कीच धाकधूक दोन्ही बाजूला आहे, NDAकडे देखील आहे आणि इंडियाकडे देखील आहे. आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही किंग मेकर असणार आहेत, यामध्ये मात्र शंका नाही. नक्कीच संदीप, त्यामुळे या दोन्ही बैठकांकडे आपलं लक्ष असणार आहे. या बैठकातील महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर नितीश कुमार आता NDAच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झालेले आहेत. ते आता नेमके कुठे जातात, कोणते महत्त्वाचे आणि मोठे भाजप नेते नितीश कुमार यांच्याशी संवाद साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.